कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. दिसतंय सर्वांना? तर मग बघा आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे नेमकं काय, त्याची मुख्य वैशिष्ट्य की ऑर्गॅनिक कंपाऊंड नेमकं आहेत कसे, कशा प्रकारचे आहेत, काय काय त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहेत, तर त्या गोष्टीबद्दल आपण आता इथं इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट, ओके, येस, थोडा समोरचा बल्ब बंद केलाय. ओके, तर सगळ्यात फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, नंबर फर्स्ट इज नंबर्स. नंबर्स नंबर्स म्हणजे कुणाचे नंबर्स? ऑर्गॅनिक कंपाऊंडचे. तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आतापर्यंत किती तयार झाले, तर त्याच्या अगोदर आपण बघितलं की सगळ्यात पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड जो लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला होता, तर तो पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता होता? युरिया. नंतर तयार झाला ऍसिटिक ऍसिड, त्याच्यानंतर तयार झाला मिथेन, त्याच्यानंतर तयार झाला इथाइल अल्कोहोल, आणि त्याच्यानंतर मग आता जवळजवळ मोर दॅन 5 मिलियन्स एवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड इथं तयार झालेले आहेत. तर किती ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झालेले आहेत? मोर दॅन 5 मिलियन्स. मिलियन्स कळतंय का? 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे 5 मिलियन्स म्हणजे 50 लाख. 50 लाख पेक्षा पण जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड आतापर्यंत लॅबोरेटरीमध्ये तयार झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की वी कॅनॉट इमॅजिन आवर लाईफ विदाउट यूज ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. प्रत्येक सबस्टन्स जो आहे तर तो त्या कार्बन पासून आणि त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून तयार झालेला आहे. प्रत्येक गोष्ट, हा पेन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, बोर्डचं सर्वाईक आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, ही इंक आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, तुम्ही ज्या चेअरवर बसलेले आहात तर ते चेअर ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, ह्या याचं मटेरियल जे आहे मोबाईलचं मटेरियल ते देखील ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून तयार झालेले आहेत. बॉटल्स असतील ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, कॅरी बॅग्स असतील ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, क्लॉथ्स असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, चादर असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, ब्लँकेट्स असतील ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून, टूथब्रश असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. एवढे सबस्टन्सेस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासूनच तयार झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत 50 लॅक्स पेक्षा पण जास्त आकडा, ज्याला आपण 5 मिलियन्स असं म्हणतोय, मोर दॅन 5 मिलियन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आतापर्यंत केमिस्ट लोकांनी लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले आहेत. तर ही त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक झाली. दिस इज अबाउट व्हॉट? नंबर. कशाबद्दल? नंबर बद्दल. नंबर 2, नंबर सेकंड, दुसरी कॅरेक्टरिस्टिक बद्दल आपल्याला इथं विचार करायचा आहे, ज्याला आपण लिंकेज म्हणताय. लिंकेज. लिंकेज म्हणजेच काय आहे की या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एक कार्बन दुसऱ्या कार्बनला कशाने लिंक झालेला असतो, तर इथं लिंकेज जे आहे ना, सो धिस लिंकेज ऑफ व्हॉट? कोव्हॅलंट बॉन्डिंग. कशाची लिंकेज आहे? कोव्हॅलंट बॉन्डिंगची लिंकेज आहे. एक कार्बन दुसऱ्या कार्बनला किंवा याच्यामध्ये प्रत्येक इलेमेंट हा दुसऱ्या इलेमेंटला कोव्हॅलंट बॉन्डने अटॅच झालेला आहे. आता हा कोव्हॅलंट बॉन्ड तुमच्यापैकी बऱ्याच जणांना क्लिअरली माहित असेल, त्याला आपण सहसंयोज बंध असं म्हणता येतं. कोव्हॅलंट बॉन्ड मीन्स द बॉन्ड विच इज ऑब्टेन्ड बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, पार्टनरशिप ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने जो बॉन्ड तयार होतो, तर त्या बॉन्डला आपण इथं काय बोलतायत? कोव्हॅलंट बॉन्ड असं इथं म्हणतायत. म्हणजे बघा इथं इलेक्ट्रॉनची भागीदारी होते, इलेक्ट्रॉनची पार्टनरशिप होते, इक्वल पार्टनरशिप होते. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं होतं बघा, हा आहे कार्बन आणि हा आहे हायड्रोजन. कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, तर यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची पार्टनरशिप होते, भागीदारी होते. याला पार्टनरशिप म्हणतो. दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन द्यायचे आणि त्यांची तिथं भागीदारी तयार करायची. तर या भागीदारीने जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला आपण इथं कोणता बॉन्ड म्हणतायत? कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतायत. आणि हाच कोव्हॅलंट बॉन्ड या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा खरा आत्मा आहे, खरा फोर्स आहे, खरी लिंक आहे, लिंकेज आहे. तर इथं जी लिंकेज आहे या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये त्याच्या सेकंड कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण इथं सांगू शकताय. सो द सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड इज व्हॉट? इट्स अ लिंकेज, अँड इट्स अ लिंकेज इज ऑफ व्हॉट? कोव्हॅलंट बॉन्ड. ही दुसरी कॅरेक्टरिस्टिक ही त्याच्या लिंकेजवर डिपेंड आहे. आणि याच्यामध्ये आपण इथं कोणता मुद्दा सांगू शकताय की याच्यामध्ये येतोय कोव्हॅलंट बॉन्ड, सहसंयोज बंध. हा मेनली या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असतो. हे जे 50 मिलियन्स
50 लॅक्स एवढे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. तर ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये जो बॉन्ड प्रेझेंट आहे, तर तो बॉन्ड म्हणजेच कोणता आहे? कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कळालं का सगळ्यांना? तर अशा प्रकारचा हा पॉइंट आहे, आपल्याला इथं सांगता यायला पाहिजे. ओके, तर हे झालं अबाउट व्हॉट लिंकेज. दुसरा पॉइंट समजला सर्वांना की याच्यामध्ये जी लिंकेज असते तर ती कशाबद्दल असते? कोव्हॅलंट. आता हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म कसा होतो, काय कंडिशन्स आहेत, ते सगळं तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मध्ये खूप डिटेलमध्ये शिकायचे. त्यावेळेस मग हायब्रिडायझेशन कन्सेप्ट असेल वगैरे वगैरे, त्याचे प्रकार पुढे असतील, त्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्यात. पण आता पॉइंट फक्त कोणता लक्षात ठेवायचा की या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये जी लिंकेज असते तर ती लिंकेज कशाची असते? या कोव्हॅलंट बॉन्डची असते. ओके, ऑल राईट. नाव नंबर थर्ड. आता आपण तिसरा इथं या ठिकाणी लिहिणार आहोत. थर्ड, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंपोजिशन. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय बरं? कंपोजिशन आपल्याला इथं सांगायचं आहे. कंपोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. कंपोजिशन म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे. जसं तुम्ही चहा करताना काय काय त्याच्यात घेतायत? पाणी घेतायत, दूध घेतायत, चहा पावडर घेतायत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण आणखी मिल्क वगैरे वगैरे जेवढे शुगर असेल तर हे सगळं त्याचं कंपोजिशन झालं, त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे घटक झाले. तसं ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये समाविष्ट असणारे घटक कोणकोणते असू शकतात? एक म्हणजे कार्बन, दुसरा म्हणजे हायड्रोजन, तिसरा म्हणजे ऑक्सिजन, चौथा म्हणजे नायट्रोजन, पाचवा म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके, हा थोडस मध्ये मध्ये थोडस ब्लर होत आहे, पण तरी देखील नंतर मात्र क्लिअर येत आहे ते, तुम्ही थोडस लक्ष द्या. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस आणि हॅलोजन्स. एक्सला आपण काय म्हणताय? हॅलोजन्स असं म्हणताय. ओके, कळतंय का सर्वांना? तर हे याच्यामधले मेन इलिमेंट्स. एक हॅलोजन्स म्हणजे काय? क्लोरीन, आयोडीन, त्याचबरोबर याच्यामध्ये फ्लोरीन, कोणते झाले? हॅलोजन्स झाले. ओके, फ्लोरीन असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे हॅलोजन्स झाले. ओके, सेव्हन्थ कॉलम मधले ह्याच्याबद्दल आपल्याला पुढे खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शिकायची. पण मेनली ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कार्बन असतो, त्याच्यानंतर त्याचा सोबती हायड्रोजन असतो, त्याच्यानंतर मग ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस हे थोडेसे अत्यल्प प्रमाणात असतात. पण मेनली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हटलं तर हे एवढेच सबस्टन्स कॉमनली आपल्याला बघायला मिळतात. बाकीचे काही समजा काही मेटल्स वगैरे ते थोड्याशा प्रमाणात असतात. कळालं का? थोड्याशा प्रमाणात ते असतात. पण जास्त करून त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीन घटक जास्त प्रमाणात असतात. हा पॉइंट तुम्हाला इथं या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कळालं का बरं सर्वांना? तर थर्ड पार्ट तुमच्या लक्षात आला सर्वांच्या? तर थर्ड पार्ट काय आहे की याच्यामधलं कंपोजिशन. तर कंपोजिशन मध्ये काय काय येतं? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस आणि काय आहे? हॅलोजन. हे यांच्यातले मेन काय झाले? कंपोजिशन. ओके, तर हा होता आपला पॉइंट नंबर थर्ड. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट. सगळेजण आपला आवाज हा म्यूट करून टाका. ओके, आवाज हा बाकीचे म्यूट करून टाका. सर्वांना क्लिअर दिसतंय? यस, यस. आता नंबर नेक्स्ट, आपण चौथ्या पॉइंट कडे जाऊयात. चौथा पॉइंट तो म्हणजेच कोणता? कलर अँड ऑर्डर. कलर अँड ऑर्डर. कलर म्हणजे रंग आणि ऑर्डर म्हणजे त्याचा स्मेल, त्याचा वास. त्याला आपण इथं काय बोलताय? ऑर्डर असं बोलताय. ओके, कलर आणि ऑर्डर. कुणाचा जर आवाज चालू असेल तर आवाज कृपया बंद करा. हा, ओके, मी इकडनं बंदच केलेला आहे तुमचा आवाज. हा, आता येणार नाही आवाज. ओके, चला. तर चौथी प्रॉपर्टी, चौथी कॅरेक्टरिस्टिक ती म्हणजेच काय? कलर अँड ऑर्डर. या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा कलर आणि ऑर्डर. कलर म्हणजे रंग आणि ऑर्डर म्हणजे त्याचा स्मेल, त्याचा वास. तर हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ना, तर त्याचा कलर पण स्पेसिफिक असतो आणि ऑर्डर पण स्पेसिफिक असतो. स्पेसिफिक कलर
अँड स्पेसिफिक ऑर्डर. ओके, कलर पण स्पेसिफिक आणि ऑर्डर पण स्पेसिफिक, हे आपल्याला या ठिकाणी इथं बघायला मिळतं. हा पॉइंट समजला सर्वांना? यस. तर इथं एक स्पेसिफिक कलर म्हणजे हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, स्पेशली समजा आपण एखाद्या नायट्रोजनचे कंपाऊंड्स घेतले तर त्याचा कलर मेनली येलो फॉर्म मध्ये असतो, किंवा क्लोरीन सारखा घेतला तर तो मेनली ग्रीन फॉर्म मध्ये असतो. तर हे सबस्टन्सेस आपापल्या वेगवेगळ्या कलरच्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाचे कलर हे स्पेसिफिक असतात. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर मग आहे ऑर्डर. स्मेल, प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक स्मेल वेगवेगळी राहते. काही जणांचा स्मेल चांगला राहतो, म्हणजे समजा आपण जर बघितलं अमाइन्स असतील तर त्यांचा स्मेल हा फिशी येतो. इस्टर असेल तर इस्टरचा स्मेल हा फ्रुटी येतो. फ्रुटी म्हणजे नेमकं काय, फ्रुट्स सारखा स्मेल येतो. आता हे अमाइन्स काय आहेत, इस्टर काय आहेत, त्याच्याबद्दलही आपल्याला पुढे डिटेलमध्ये स्टडी करायची. पण प्रत्येकाचा जो स्मेल आहे, ऑर्डर आहे, तर ती कशी आहे, स्पेसिफिक आहे, एक विशिष्ट प्रकारची आहे. तर ही झाली त्याची चौथी कॅरेक्टरिस्टिक, ती म्हणजेच काय, कलर अँड ऑर्डर. बघा, चांगलं लक्ष द्या. आतापर्यंत आपण 4 प्रॉपर्टी बघितल्या. सगळ्यात पहिलं त्यांची नंबर, नंतर आपण बघितलं दुसरी प्रॉपर्टी ते त्याची लिंकेज, तिसरं आपण काय पाहिलं, त्याच्यामध्ये आपण त्याचं कंपोजिशन, आणि चौथ्यामध्ये आपण कलर अँड ऑर्डर बघितलं. आता आपल्याला बघायचे नंबर 5. नंबर 5 ते म्हणजेच काय, त्याचा मेल्टिंग पॉइंट. बरं का, त्याचा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट अँड काय, सांगा, बॉइलिंग पॉइंट. ही आहे प्रॉपर्टी नंबर 5. आता बघा, मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, हे तुम्हाला ऑलरेडी माहित असणं आवश्यक आहे. मेल्ट होणं म्हणजे वितळणं, वितळण्याचं टेम्परेचर, आणि बॉईल म्हणजे उकळणं, उकळण्याचं टेम्परेचर. ओके, उकळणे आपण कशाला म्हणतो, कन्व्हर्जन ऑफ लिक्विड इनटू गॅस. एखाद्या लिक्विडला जर आपण हीट करताय तर ते लिक्विड जे आहे त्याचं टेम्परेचर वाढत वाढत जातं, आणि एका स्टेजला टेम्परेचर तेवढंच राहतं, पण त्याचं रूपांतर गॅसमध्ये होत राहतं, वेपर्स मध्ये होत राहतं. Okay, the temperature at which liquid boils, liquid get converted into vapors. So that temperature is called as what? Boiling point of that liquid. त्या लिक्विडचा आपण त्याला बॉइलिंग पॉइंट म्हणतो. ज्या तापमानाला लिक्विडचं रूपांतर वेपर्स मध्ये होतं, ज्या टेम्परेचरला लिक्विडचं कन्व्हर्जन वेपर्स मध्ये होतं, तर त्या टेम्परेचरला आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो. समजतंय सर्वांना? आणि मेल्टिंग पॉइंट म्हणजेच काय, की ज्या टेम्परेचरला सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं, वितळणे, एखादा स्थायू पदार्थ वितळणे. समजा आपण एखादा सबस्टन्स सॉल्ट घेतला, NaCl, त्याला आपण हीट दिली तर थोड्या वेळानं तो काय होतो, मेल्ट होतो. तो ज्या टेम्परेचरला मेल्ट होतो तर त्या टेम्परेचरला आपण त्या सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट असं इथं आपण म्हणणार. आता हे जर आपण सबस्टन्सेस जर बघितले, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यांच्याबद्दल काय आहे हे आपल्याला सांगायचे. आपण जे ऑर्गॅनिक कंपाऊंड, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड जे घेत आहेत, तर मग त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि त्यांचा बॉइलिंग पॉइंट हा कसा येतो ते आपल्याला इथं सांगायचं आहे. तर सांगण्यास अतिशय दुःख होत आहे की याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट अगदी कसा असतो, लो असतो. इट हॅज अ लो MP अँड लो BP. मेल्टिंग पॉइंट पण कमी आणि बॉइलिंग पॉइंट पण कमी, कारण मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट ही त्यांच्यातल्या लिंकवर डिपेंड असते, त्यांच्यातल्या स्ट्रेंथवर डिपेंड असते, त्यांच्यातल्या बॉन्ड्सवर डिपेंड असते. ते एकमेकाला कशा प्रकारे पकडून ठेवतात त्याच्यावर डिपेंड असते. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जो बॉन्ड आहे, तर तो बॉन्ड मेनली कोणता आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. ओके, आणि जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, मेटल्स, नॉन मेटल्स, त्यांच्यात जो बॉन्ड असतो तो आयोनिक बॉन्ड असतो. आणि तो आयोनिक बॉन्ड जो असतो ना, त्याच्यात बघा करामत कशी असते. एखादा आयोनिक कंपाऊंड असेल, आयोनिक कंपाऊंड, त्याच्यामध्ये आयॉन्स असतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह आयॉन आणि दुसरा म्हणजे निगेटिव्ह आयॉन्स. मग बघा, ह्या आयॉन्स मध्ये काय होतं, हा Na+ आणि हा Cl- स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स यांच्यात तयार होतो. यांच्यातला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो ना, तो अगदी स्ट्रॉंग असतो, आणि तो फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळं ते एकमेकांना एकदम जास्त फोर्सने पकडून बसलेले असतात. आणि त्याच्यामुळे मग त्यांना तोडणं फार जड जातं, फार अवघड जातं. म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा हायेस्ट असतो. परंतु या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जो बॉन्ड आहे, तर तो बॉन्ड मात्र कसा आहे, कोव्हॅलंट आहे, जो एकदम सहजरित्या ब्रेक होतो. आणि तो सहजरित्या ब्रेक होत असल्यामुळं ह्या कंपाऊंडच्या तुलनेमध्ये, ह्या आयोनिक कंपाऊंडच्या तुलनेमध्ये, इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या तुलनेमध्ये
ऑर्गॅनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट्स हे नेहमी कसे असतात, लो असतात, कमी असतात. कळालं सर्वांना? तर ही पण कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला त्याची लक्षात ठेवायची. तर या पहिल्या 5 कॅरेक्टरिस्टिक समजल्या सर्वांना. 5 कॅरेक्टरिस्टिक आपण कशा कशाबद्दल बघितल्या. नंबर फर्स्ट इज अबाउट इट्स नंबर. 5 मिलियन पेक्षा पण जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड आतापर्यंत तयार झालेले आहेत. सगळीकडे नुसते ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला बघायला मिळतात. नंबर 2, यांच्यातली जी लिंकेज आहे, यांच्यातला जो इंटरमोलिक्युलर फोर्स आहे, तर तो फोर्स मेनली कोणता आहे, कोव्हॅलंट फोर्स आहे. कोव्हॅलंट बॉन्डिंगचा फोर्स आहे. बॉन्ड म्हणजे काय माहिती आहे का बरं तुम्हाला? बॉन्ड म्हणजे एक असा फोर्स असतो की तो 2 ऍटमला एकत्र पकडून ठेवतो. त्या फोर्सला आपण बॉन्ड म्हणतायत. जर तो आयॉन्स मध्ये जर तयार झाला तर त्याला आयनिक बॉन्ड म्हणायचं. पण जर आयॉन्स मध्ये तयार नाही झाला, एकाने इलेक्ट्रॉन देऊन आणि दुसऱ्याने घेऊन जर नाही तयार झाला, दोघंही येतात, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात आणि बॉन्ड तयार करतात. तो बॉन्ड काही जास्त टिकत नाही. त्या बॉन्डची स्ट्रेंथ कशी राहते, वीक राहते. म्हणून यांच्या रिएक्शन पण आपल्याला जरा चांगल्या करता येतात. आलं का लक्षात? परंतु यांच्यातली जी बॉन्ड आहे, बॉन्डची स्ट्रेंथ आहे, ती मात्र कमी राहते. कळालं? त्याचा परिणाम आपल्याला इथं बघायला भेटला. यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट तो कसा येतो, अगदी लो येतो. बाकीच्या कंपाऊंडच्या कंपॅरिझन मध्ये लो येतो. या आयोनिक कंपाऊंड मेनली इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात आणि त्या कंपाऊंडच्या कंपॅरिझन मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा कसा येतो, लो येतो. पॉइंट समजला का सर्वांना? तर हा पॉइंट तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. ओके, कळालं? तर एवढ्या 5 प्रॉपर्टीज आपण इथं बघितलेल्या आहेत. नंबर, लिंकेज, कंपोजिशन, त्याच्यानंतर 4 नंबरचा कलर अँड ऑर्डर आणि 5 नंबरला मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. ह्या 5ही प्रॉपर्टी एकदा बघून घ्या आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे. काढा बरं पटकन याचा स्क्रीनशॉट. चला, काढला पटकन तुम्ही. आता आपल्याला पुढच्या प्रॉपर्टीज इथं बघायच्या आहेत. करू का कट मी? यस, मी आता हे कट करतोय. ओके, नंबर नेक्स्ट, प्रॉपर्टी 6, कॅरेक्टरिस्टिक नंबर 6, सोलिबिलिटी. सोलिबिलिटी म्हणजे सोल्युबल होण्याची ऍबिलिटी, डिझॉल्विंग कॅपॅसिटी. ऍक्च्युअल सोल्युबिलिटीची डेफिनेशन ही बघा कशी आहे. आपल्याला 2 ठिकाणी खूप डिटेलमध्ये शिकायची. एक म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये आणि दुसरं म्हणजे सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी या चॅप्टरमध्ये. 2 ठिकाणी आपण या सोल्युबिलिटी बद्दल फार डिटेलमध्ये विचार करणार आहात. ऍक्च्युअली सोल्युबिलिटीची डेफिनेशन ही कशी आहे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी सबस्टन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन मीन्स द सोल्युशन इन विच मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट शुड बी डिझॉल्व्ड. आता या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला त्याच ठिकाणी क्लिअरली समजतील, तोपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल. आता आपण त्याचा जस्ट अर्थ बघणार आहोत. सोल्युबल, किती प्रमाणात तो सोल्युबल होऊ शकतो, पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यावर जर आपण प्रमाण टाकलं तर ते अनडिझॉल्व्ड राहणार, तो त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. तर त्याची जी कॅपॅसिटी आहे, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याला आपण सोल्युबिलिटी असं इथं म्हणतायत. तर एक ऑर्गॅनिक कंपाऊंड हा दुसऱ्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होतो. कळलं का? ऑर्गॅनिक कंपाऊंड हा दुसऱ्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्येच मोस्टली डिझॉल्व्ह होतो. काय काय अपवाद त्याच्यामध्ये आहेत की तो इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे, काहीतरी स्पेसिफिक रिझन्समुळे. पण मेनली, मोस्टली, जनरली ऑर्गॅनिक सबस्टान्सेस, कुठलेही ऑर्गॅनिक कंपाऊंड, कुठलेही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, कुठलेही हायड्रोकार्बन वाले कंपाऊंड, तर हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होतात. कुठे डिझॉल्व्ह होतात? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्येच काय होतात? डिझॉल्व्ह होतात. मेनली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर आर soluble in other organic solvents, other organic solvents. दुसऱ्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्येच ते काय होतात? सोल्युबल होतात. त्याला आपण एक्झाम्पल्स इथं काय सांगू शकतायत? लाईक
तुम्ही इथं सांगू शकताय या ठिकाणी की आता दुसरे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स कोणते भरपूर आहेत. कार्बन टेट्राक्लोराइड, बेन्झीन, ऍसिटिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड, तर असे भरपूर आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सांगू शकताय. इथाइल अल्कोहोल हा देखील खूप जास्त प्रमाणामध्ये सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो. म्हणजे बघा मी इथं एक्झाम्पल लिहितो, तुम्हाला कदाचित हे माहित नाही तर, पण नंतर तुम्हाला याच्याबद्दल पूर्णपणे किंवा भरपूर माहिती पुढे शिकायची आहे. कार्बन टेट्राक्लोराइड, बेन्झीन, इथाइल अल्कोहोल, ऑक्झॅलिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, एक्सेट्रा एक्सेट्रा अशा प्रकारचे हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स आहेत. इथं एक फेनॉमिनॉन आहे या सोल्युबिलिटी बद्दल, तो म्हणजेच कोणता, लाईक डिझॉल्व्ह व लाईक. लाईक डिझॉल्व्ह लाईक, सारखे सबस्टन्सेस सारख्या सबस्टन्सेस मध्ये डिझॉल्व्ह, एक सारखे सबस्टन्सेस सारख्यावाले म्हणजेच कोण, एक ऑर्गॅनिक आहे तर तो दुसऱ्या ऑर्गॅनिक मध्येच डिझॉल्व्ह होतो, एक इनऑर्गॅनिक असेल तर तो दुसऱ्या इनऑर्गॅनिक मध्येच डिझॉल्व्ह होतो. ऑर्गॅनिक वाला इनऑर्गॅनिक मध्ये डिझॉल्व्ह होत नाही जास्त करून, काही अपवादात्मक केसेस तर कुठं बी असतात हो. पण इथं मात्र कसं आहे की जास्त करून आपण मॅक्सिमम जे पॉसिबिलिटी आहे त्याच्याबद्दल आपण इथं बोलतोय. अपवाद तर प्रत्येक ठिकाणी आहे. तर मग इथं आपण या ठिकाणी काय सांगू शकताय की कुठलाही ऑर्गॅनिक सबस्टन्स असेल, ऑर्गॅनिक सबस्टन्स, ऑर्गॅनिक मटेरियल, तर ते दुसऱ्या ऑर्गॅनिक मटेरियल मध्येच काय होतं, डिझॉल्व्ह होतं जास्त करून. आलं का लक्षात? तर ही त्याची काय आहे त्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे. आपण जर सोडियम क्लोराईड हा इनऑर्गॅनिक घेतला आणि तो जर इथाइल अल्कोहोल मध्ये टाकला तर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होणार नाही. परंतु तोच सोडियम क्लोराईड आपण जर वॉटरमध्ये टाकला तर तो मात्र पूर्णपणे त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, डिझॉल्व्ह होऊ शकतो, मिक्स होऊ शकतो, सोल्युबल होऊ शकतो. कळालं? तर ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची जी सोल्युबिलिटी आहे, सोल्युबल होण्याची जी ॲबिलिटी आहे, तर ती ॲबिलिटी मात्र पूर्णपणे कशावर डिपेंड आहे की किंवा तो कशामध्ये सोल्युबल होऊ शकतो, तर तो दुसऱ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्येच सोल्युबल होऊ शकतो. तर हा पॉइंट मात्र तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा. आलं लक्षात सर्वांच्या? तर अशा प्रकारचा हा पॉइंट आहे. नंबर नेक्स्ट, नंबर 7. आता 7व्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथं काढायची, ती म्हणजेच काय, स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी. ओके, तर आपल्याला इथं त्याच्या स्टॅबिलिटी बद्दल सांगायचे. स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता. एखादा फारच चपळ असेल तर त्यावेळेस त्याची स्टॅबिलिटी कशी असते, आपण कमी. एनर्जेटिक असेल तर त्यावेळेस त्याची स्टॅबिलिटी कमी असते. म्हणजे जेवढी एनर्जी जास्त, जेवढी त्याच्यामध्ये ऊर्जा जास्त, तेवढी त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी कशी येते, कमी येते. कळतंय सर्वांना? स्टॅबिलिटी त्या ठिकाणी कशी येते, कमी येते. म्हणून तुम्ही इथं या ठिकाणी काय सांगू शकताय की याच्यामधले जे बॉन्ड्स आहेत ना, ते बॉन्ड्स, कोव्हॅलंट बॉन्ड्स किंवा लिंक ही वीक आहे. लिंकेज ही कशी आहे, वीक आहे. आणि त्याच्यामुळं जनरली इनऑर्गॅनिक पेक्षा ऑर्गॅनिक सबस्टन्सेस लेस स्टेबल येतात. म्हणजे याची जी स्टॅबिलिटी येते तर ती कशी येते, लेस, लेस स्टॅबिलिटी ऍज कम्पेअर्ड टू इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आता ही स्टॅबिलिटी जी आहे ना, ती आपल्याला प्रत्येक कंपाऊंड बद्दल बघायची. अल्केन असतील, अल्कीन असतील, अल्काईन असतील, बेन्झीन असेल, अल्काईल हेलाइड असेल, अल्कोहोल असेल, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, इथर असेल, इस्टर असेल, अमाइन असेल, सायनाइड असेल, अनहायड्राइड असेल, नायट्रो अल्केन्स असतील, कुठलेही सबस्टन्सेस असतील, तर त्याच्याबद्दलच्या स्टॅबिलिटीज बद्दल ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी त्याच्याबद्दल आपण खूप डिटेलमध्ये पुढे चर्चा करणार आहोत. परंतु इथं जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण या ठिकाणी कोणता पॉइंट सांगू शकताय की हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांची स्टॅबिलिटी कंपॅरेटिव्हली कशी येते, लेस येते. दे आर हॅव्हिंग लेस स्टॅबिलिटी. ही कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची. कुठेही याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग जनरली लेस स्टॅबिलिटी. तर हा पॉइंट तुम्ही चांगल्या प्रकारे इथं लक्षात ठेवा. ओके, तर हा झाला पॉइंट नंबर 7. नंबर नेक्स्ट, पुढचा पॉइंट. आता बघा इथं पुढचा पॉइंट आपण इथं काय सांगू शकताय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहक क्षमता, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची ॲबिलिटी. तो इलेक्ट्रिसिटी केव्हा कंडक्ट करू शकतो. समजा उदाहरणार्थ आपण इथं ह्याच्यामध्ये मीठ घेतो, सॉल्ट, NaCl.
ओके, NaCl हा सबस्टन्स घेतला आणि आपण इकडून एक वायर सोडलं आणि इकडनं एक वायर, इकडून करंट सोडलाय पण हे इकडच्या वायरला जोडला नाही, बरं का? थोडस ब्लर होत आहे, मला दिसतंय ते. यास, आता बघा. तर पहा आता, इकडनं करंट सोडलाय, इकडनं वायर बाहेर काढलं, इथं बल्ब लावलाय. जर करंट हा इथून इथपर्यंत जर पोहोचला तर म्हणायचं हा NaCl कंडक्टर आहे, पण तसं होत नाही, कारण ह्याच्यामध्ये फ्री आयॉन्स नाही. पण जर ह्याच्यामध्ये पाणी टाकलं तर ह्या NaCl चे आयॉन्स तयार होतात, Na+Cl-. कधी पाणी टाकलं तर, वॉटरची ऍडिशन केली तर त्याच्यामध्ये फ्री आयॉन्स तयार होतात. कसे? Na+Cl-, Na+Cl-, अशा प्रकारचे याच्यामध्ये काय तयार होतात? आयॉन्स तयार. आणि त्या आयॉन्समुळं हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. कारण काय होतं, करंट सोडला, आयॉन्स असे पळतात, रन, आयॉन्सच्या मुवमेंट, आयॉन्सची मुवमेंट होते आणि त्या मुवमेंटमुळे करंट पलीकडे जाऊन पोहोचला जातो. म्हणजे करंट जर तुम्हाला पास करायचा असेल, करंट जर तुम्हाला कंडक्ट करायचा असेल, तर तुम्हाला महत्वाचं काम कोणतं करावं लागतं, की त्याच्यामध्ये आयॉन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. नो आयॉन्स, नो फ्लो ऑफ करंट. आयॉन्स नसतील तर त्याच्यामध्ये करंट देखील फ्लो होणार नाही, म्हणजे करंट कंडक्ट होणार नाही, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार नाही. आणि आयॉन्स कुठं असतात? आयोनिक कंपाऊंड्स मध्ये. शेवटी आयोनिक कंपाऊंडच्या देखील अडचणी खूप आहेत, त्यांच्या तिकडं आपण त्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण बघणारच आहोत. आयोनिक कंपाऊंडच्या पण अडचणी काय सांगा तुम्हाला. तर त्यांच्यामध्ये पण आयॉन्स असतात, पण ते आयॉन्स बांधलेले असतील तरी पण ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. त्यांना तुम्ही मोकळं सोडा, त्या आयॉन्सला, तेव्हाच ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील. त्यांना तुम्ही मोकळं केव्हा सोडू शकतायत? सगळ्यात पहिली गोष्ट, केव्हा ते मोकळे कधी असतात? जेव्हा ते लिक्विड स्टेटमध्ये असतात तेव्हा. लिक्विड स्टेटमध्ये तुम्ही कसं आणू शकतायत? एक तर एक तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल, त्या मिठात पाणी टाकावं लागेल, किंवा त्याला एवढी हीट द्यावं लागेल की ते हीट दिल्याबरोबर लगेच लिक्विडमध्ये कन्व्हर्ट. कळतंय तुम्हाला? तर तुम्हाला दोन्हीपैकी एक काम करायचे, एक तर एक त्याला लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करा, म्हणजे त्याला हीट द्या, त्याला, नाहीतर त्याच्यामध्ये पाणी टाका, जेवढं टाकता येईल तेवढं पाणी टाका. उलट तुम्ही जेवढं जास्त पाणी टाकाल तेवढे, पण एकदमच जास्त नका टाकू, जेणेकरून हीच एकमेकांची भेट होणार नाही. असंही करू नका. पण लिक्विड स्टेटमध्ये जर तो आयोनिक कंपाऊंड असेल तरच त्याच्यामध्ये आयॉनची मोबिलिटी होते, आयॉनची मुवमेंट होते आणि तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. परंतु सॉलिड स्टेटमध्ये तो कंडक्ट करत नाही. त्याच्याबद्दल आपण पुढे शिकूयात. ऑर्गॅनिक कंपाऊंड कडे या. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कसं आहे? कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ह्याच्यामध्ये आयॉन्सच नाहीत. बघा आता, बसा बोंबलत, ह्याच्यात आयॉन्सच नाहीत आणि त्याच्यामुळे हे इलेक्ट्रिसिटी बिलकुल कंडक्ट करत नाहीत. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी व्हेरी लो, व्हेरी लो, किंवा नाहीच म्हटलं तरी चालेल. फार गरीब आहेत हे, बिलकुल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाहीत. का नाही कंडक्ट करू शकत? कारण याच्यामध्ये फ्री आयॉन्स नाहीत. काय नाहीत? फ्री आयॉन्स. का नाहीत? कारण बॉन्डिंग कोव्हॅलंट. बॉन्डच जर कोव्हॅलंट असतील तर आयॉन्स कुठले येणार? येतो, दुसरा एक येतो, दोघांचाही समान हक्क आहे. त्याच्यामध्ये आयॉन्स केव्हा फॉर्म होतात? एक जण इलेक्ट्रॉन देतो, दुसरा इलेक्ट्रॉन घेतो आणि मग त्यांच्यात तयार होतो बॉन्ड, तो झाला आयोनिक बॉन्ड. परंतु इथं मात्र आता हा आयोनिक बॉन्ड नाही, आयोनिक, त्याच्यामध्ये आयॉन्स नाहीत, त्या कंपाऊंड मध्ये आयॉन्सच नाहीत आणि त्याच्यामुळं या ठिकाणी हा कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. ओके, दॅट्स ऑल अबाउट द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्याच्यामुळं याची कंडक्टिव्हिटी फार आणि फारच लो आहे. आपण कंडक्टच करत नाही असं पण फायनली डिक्लेअर करू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बट नेक्स्ट, थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल, थर्मलचं नाव ऐकलंय का तुम्ही कुठं? थर्मल, थर्मल पॉवर स्टेशन, परळी. आपल्या इकडे परळीला थर्मल पॉवर स्टेशन आहे, औष्णिक विद्युत केंद्र. थर्मल म्हणजे हीट, उष्णता. थर्मलचा अर्थ काय होतो? हीट. कंडक्टिव्हिटी म्हणजे कंडक्ट करून नेणारा, उष्णता कंडक्ट करायची तुम्हाला, हीट कंडक्ट करायची, उष्णता वाहून न्यायची आणि ह्याच्यासाठी पण तेच साधन लागतं, आयॉन्स.
आणि याच्याकडे आयॉन्सच नाहीत. त्याच्यामुळे त्याला तुम्ही एका कडीकडून हिट द्या, दुसऱ्या कडीपर्यंत हिट जाणारच नाही. भागलं म्हणायचं. खुर्ची घ्या, खुर्चीच्या एका साईडनं करंट द्या किंवा त्याला हिट द्या, वरी टॉप साईड पर्यंत हिट इझिली जाणार नाही. एकदमच तुम्ही जास्त वेळ हिट देत बसले तर त्यावेळेस त्या रेडिएशनच्या फॉर्ममध्ये हिट जाईल, परंतु हिट इथं कंडक्ट होणार नाही. कळलं सगळ्यांना? म्हणून याची थर्मल कंडक्टिव्हिटी देखील अगदी आणि अगदी कशी आहे? लो आहे, व्हेरी लो. थर्मल कंडक्टिव्हिटी बी व्हेरी लो आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी देखील व्हेरी लो. तर ह्या झाल्या पुढच्या 4 प्रॉपर्टीज. कोणकोणत्या आपण बघितल्या? सोलिबिलिटी. ज्या सोलिबिलिटी बद्दल आपण काय सांगू शकताय की हे ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त इतर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्येच, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे लिक्विड फॉर्म मधले ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे कुठल्याही सोल्यूट पार्टिकलला ऍब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामधनं सोल्युशन तयार होतं. म्हणजे कुठलाही सोल्यूट म्हणजे ऑर्गॅनिक सोल्यूटच, त्याच्यामध्ये टाकला तर तो डिझॉल्व्ह होतो. तर तो झाला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. तर हे फक्त ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. पाण्यासारख्या इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये, HCl सारख्या इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये हे सबस्टन्सेस डिझॉल्व्ह होत नाहीत. कळलं सगळ्यांना? तर अशाला आपण म्हणजे हे झालं अबाउट देअर सोलिबिलिटी. स्टॅबिलिटी कमी आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, बॉन्ड वीक आहे, त्याच्यामुळं तिथं त्यांची स्टॅबिलिटी कशी आहे? लेसच आहे. त्याचबरोबर इकडं पण खूप कमी आहे बघा. कोणतं? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लेस आणि थर्मल कंडक्टिव्हिटी देखील लेस. ओके, समजलं? इथपर्यंतच्या प्रॉपर्टीज आपल्या लक्षात आल्या सर्वांच्या? तर तुम्हाला आता पटकन याचा स्क्रीनशॉट काढायचा. एकदा बघा, स्क्रीनशॉट काढा. नंतर मी लगेच ह्याला कट करणार आहे आणि आपण लगेच पुढच्या प्रॉपर्टीकडे वळणार आहोत. ओके, बघा बरं. झालं? काढला स्क्रीनशॉट? 1 2 3 बघून घ्या. जर थोडंफार चमकलं असेल तर आता तुम्हाला क्लिअर दिसतंय. पाहून घ्या, वाचून घ्या, नंतर लिहायचे तुम्हाला. अगोदर याचा स्क्रीनशॉट काढा किंवा चालू असतानाच तुम्ही ते लिहून पण घेऊ शकता. ओके, नाउ आय विल कट दिस. नंबर नेक्स्ट, नंबर 10, केमिकल रिएक्शन. आता बघा, केमिकल रिएक्शन म्हणजेच काय? की एका सबस्टन्स पासून दुसरा सबस्टन्स तयार. ह्या सबस्टन्स मधले ओल्ड बॉन्ड ब्रेक होणं आणि दुसऱ्या सबस्टन्सचे न्यू बॉन्ड फॉर्म. पण कुठली रिएक्शन करण्यासाठी, कोणतीही रिएक्शन करण्यासाठी तुम्हाला त्या रिएक्टंटचे बॉन्ड तोडून त्यांचे आयॉन्स तयार करावे लागतात. म्हणजे आलं का पुन्हा त्या आयॉन्स कडे जातात? ते आयॉन्स काय आपला पिछा सोडणार नाहीत बघा. आयॉन्स ह्याच्यात नाहीत म्हणून यांना खूप अडचणी येणार आहेत. या अडचणीवर मात करून पण हे आज नंबर 1च्या रँकला आहे. त्याचे कारण पण पुढे भरपूर आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, तर मग या इथल्या पॉइंटकडे आपल्या की याच्यामध्ये मेनली काय आहे? कुठलीही रिएक्शन करायची असेल तुम्हाला तर तुम्हाला त्या रिएक्टंट मधले बॉन्ड ब्रेक करून तुम्हाला त्याच्यापासून अगोदर आयॉन्स तयार करावे लागतात. एकदा आयॉन्स तयार झाले नंतरच प्रोडक्ट तयार. कळलं का सगळ्यांना? म्हणजेच इथं मेनली केमिकल रिएक्शन these are followed by the formation of ions and then the final product will be obtained from that ions. आयॉन्स तयार होतील, पुन्हा प्रोडक्ट तयार होईल, पुन्हा त्यांच्यात कोव्हॅलंट बॉन्डिंग होईल. म्हणजे अगोदर प्रोडक्ट तयार होताना पण तुम्ही म्हणता लगेच आयोनिक बॉन्ड तयार होतो की काय? नाही नाही. आयॉन्स एकदम लूजली अटॅच्ड आयॉन्स असतात. ते काय असल्या Na+Cl- सारखे आयॉन्स नसतात. CH3+, C2H5+. तर ते आयॉन्स त्यांच्यात बॉन्ड तयार झाला तर पुन्हा तो आयोनिक बॉन्ड नसतो, तो कोव्हॅलंट बॉन्ड असतो. परंतु इथं तुम्हाला आयॉन्स म्हणजे बघा प्रोसिजर आता कशी राहते. तो रिएक्टंट घ्यायचा, त्याच्यातले बॉन्ड ब्रेक करायचे, त्याच्यापासून आयॉन्स तयार करायचे, पुन्हा ते आयॉन्स एकत्र येणार, दुसरे आयॉन्स एकत्र येणार, मग तिथं ट्रान्झिशन स्टेट तयार होणार आणि त्याच्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होऊन तयार होतो. ही प्रोसिजर एवढी स्लो आहे. त्याच्यामुळं ह्या केमिकल रिएक्शन, ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या केमिकल रिएक्शन ह्या नेहमी कशा असतात? स्लो असतात. सो द केमिकल रिएक्शन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑलवेज टेक्स प्लेस स्लोली.
कशा होतात ह्या रिॲक्शन? स्लोली होतात. त्याच्या तुलनेमध्ये जर इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या रिॲक्शन केल्या तर ते रिॲक्शन फास्ट होतात. पण या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या रिॲक्शन मात्र कशा होतात? स्लोली 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 एकदम हळुवारपणे आपल्याला रिॲक्शन बघायला मिळतात. ओके, तर हा होता पॉइंट नंबर किती बरं? 10. 10व्या क्रमांकाचा हा काय झाला? पॉइंट झाला. आता आपल्याला नंबर 11. 11व्या नंबरचा पॉइंट तर ऑलरेडी तुम्हाला माहितच होता. त्याला आपण कॅटेनेशन म्हणतात. कॅटिनेशन. कॅटिनेशन म्हणजे काय हे आपण कालच्या पिरियडमध्येच बघितलेलं होतं. त्याच्या अगोदरच आपण बघितलेलं होतं. कॅटिनेशन हा कार्बनचा सगळ्यात मेन गुणधर्म आहे. कार्बन आणि सिलिकॉन सोडता बाकीचे कंपाऊंड हे पूर्णपणे कॅटिनेशन दाखवत नाहीत. समजा आपण एखादा ऑक्सिजन घेतला O2 नाही तर लय झालं तर O3 त्याच्या पुढे तो जातच नाही. O4 O5 तिथपर्यंत नाही. पण आपण जर कार्बनचं बघितलं ना, कार्बनचं बघा, कार्बन 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 पुन्हा कार्बन. कितीही कार्बन काढा, कितीही कार्बन पुढे तुम्ही 200 काढा, 500 काढा, 1000 काढा, ही मालिका चालूच राहते या कार्बनच्या अटॅचमेंटची. तर या टेंडन्सीला, या कॅपॅसिटीला आपण कॅटेनेशन असं म्हणतात. कार्बन सोडून फक्त सिलिकॉनच अशा प्रकारचा पराक्रम करू शकतो. दुसरं कोणीही इथं अशा प्रकारची गोष्ट दाखवू शकत नाही. सो द कॅटेनेशन मीन्स व्हॉट? द फॉर्मेशन ऑफ डायरेक्ट बॉन्ड. दी फॉर्मेशन ऑफ डायरेक्ट बॉन्ड. डायरेक्ट बॉन्ड with atoms of same element. atoms of atoms of काय बरं? सेम इलेमेंट कॉल्ड ॲज. त्या प्रॉपर्टीला आपण इथं काय म्हणतायत? कॅटेनेशन प्रॉपर्टी असं इथं म्हणतायत. कार्बन हा टेट्राव्हॅलंट आहे, स्मॉल ॲटॉमिक साईज आहे, म्हणून तो इझिली कॅटेनेशन पण दाखवतो. हा कार्बन इझिली हायड्रोजनला अटॅच होतो, त्याच्यामुळे सगळीकडे त्याला हायड्रोजन हा मदतीस येतो. आणि त्याच्यामुळे कार्बन 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 अशा प्रकारचे कितीही सिंगल बॉन्ड्स पुढे गेल्यानंतर फॉर्म होऊ शकतात. ह्याच्यासारखा दुसरा कोणीही होणे नाही. दुसरा फक्त सिलिकॉन आहे, परंतु तो या ऑर्गॅनिक मध्ये मोडत नाही. त्या सिलिकॉनचे खूप नखरे, त्याची ॲटॉमिक साईज पण खूप जास्त आहे. त्याच्यामुळं म्हणजे कार्बनपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये जनरली घेत नाहीत. ऑल राईट, आलं लक्षात सर्वांच्या? तर कॅटेनेशन ही देखील एक प्रॉपर्टी या कुणाची आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंडची आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तुम्हाला कॅटेनेशन बघायला मिळेल. कार्बनची एक लॉंगेस्ट चेन बघायला मिळेल, ज्याला आपण इथं मालिका बंधन असं म्हणताय मराठीमध्ये. मराठी नावाशी काही देणे घेणे नाही, पण मालिका. मालिका म्हणजे संपतच नाही. भाग 1, भाग 50, भाग 100, भाग 200, भाग 400 अशा प्रकारचे भाग त्याचे चालूच असतात. तसं या कार्बनचे भाग हे चालूच राहतात. तर या प्रॉपर्टीला आपण कॅटेनेशन प्रॉपर्टी असं इथं म्हणतात. तर ही झाली त्याची 11वी कॅरेक्टरिस्टिक. नंबर 12. 12 नंबर, आयसोमेरिझम. काय आहे? आयसोमेरिझम. आता बघा, आयसोमेरिझम आपण कशाला म्हणतो हे मी तुम्हाला लेक्चर नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे, किंवा लेक्चर नंबर 1 मध्ये देखील झालेला आहे. आयसोमेरिझम कालच्या लेक्चरमध्ये पण आपण आयसोमेरिझमची मिनिंग बघितलेली होती. आयसोमेरिझम म्हणजे काय हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. सांगा सांगा, पटकन सांगा. आयसोमेरिझम म्हणजे 2 or more compounds having same molecular formula but different structures. स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर त्यांची वेगवेगळे असतात. मोलिक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफरंट स्ट्रक्चर्स आर देअर. म्हणजे काय आहे? सेम मोलिक्युलर फॉर्म्युला. आपल्याला ही कन्सेप्ट पुढे फार डिटेलमध्ये शिकायची, पण मध्ये मध्येच मच 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 यायला लागली बघा ही कन्सेप्ट. काय करावं काय नाही. नंतर आपल्याला खूप जास्त डिटेलमध्ये स्पेशल आयसोमेरिझम हा पार्टच आपल्याला इथं बघायचा. पण ते सारखं सारखं आयसोमेरिझम सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. डिफरंट स्ट्रक्चर्स. डिफरंट स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर्स डिफरंट म्हणा किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिफरंट म्हणा. तर या अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स असतात ना, त्यांना आयसोमर्स म्हणायचं. आयसोमर्स म्हणायचं. मर्स, आयसोमर्स असं त्याला म्हणायचं. आणि त्या फेनॉमेनॉनला ही जी संकल्पना आहे त्याला आयसोमेरिझम असं इथं म्हणतात बघा. कळालंय का तुम्हाला? 2 किंवा अधिक कंपाऊंड हॅव्हिंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला. मोलिक्युलर फॉर्म्युला कसा? सेम. मोलिक्युलर फॉर्म्युला सेम. बघा कसं क्लिअर यायला लागलंय.
Same molecular formula, but structural formula is different. Structural formulae are different. जी रचना सूत्रे आहेत ती मात्र वेगवेगळी. तर त्याला म्हणायचं आयसोमर्स असं म्हणायचं. म्हणजे बघा एक एक्झाम्पल आपण घेऊया. 5 कार्बनवाला अल्केन C5H12 हा आहे पेंटेन. आपण हा 2 प्रकारे काढू शकतो. म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5. म्हणजे याला 2-3 प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय. हे झाले 5 कार्बन, किंवा तुम्ही असंही म्हणू शकताय हे 4 आणि इथं 1 कार्बन. हे पण त्याचं एक स्ट्रक्चर झालं. किंवा तुम्ही असंही म्हणू शकताय नाही नाही आम्हाला 5 कार्बन असे काढायचे, 1, 2, 3, 4 आणि 5. तर ही सगळी त्याची वेगवेगळी स्ट्रक्चर्स झाली. काही जण म्हणतील हायड्रोजन कुठं आहे, तर टाका की तुमचं तुम्ही. काल तुमच्याकडनं भरपूर प्रॅक्टिस करून घेतली ना. कार्बनवर 1 बॉन्ड असेल, इथं बॉन्ड 1, तर हायड्रोजन किती बसतील? 3. इथं बॉन्ड 2, तर हायड्रोजन किती? 2. इथंही बॉन्ड 2, तर हायड्रोजन किती? 2. इथं बॉन्ड 2, तर हायड्रोजन 2. इथं बॉन्ड 1, तर हायड्रोजन 3. आता हे कळायला लागले का तुम्हाला? हायड्रोजन कसे आणि किती टाकायचे ते लक्षात यायला लागले ना सर्वांच्या? इथं कार्बनच्या संख्येवरनं आपण तिथं हायड्रोजन हे टाकू शकतोय. ओके. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट, पुढे आपण इथं काय घेणार बघा आता. कार्बन बॉन्ड 1, हायड्रोजन 3, बॉन्ड 2, हायड्रोजन 2. बॉन्ड जर 3 असतील तर हायड्रोजन 1च येणार, आणि बॉन्ड जर 4 असतील तर मेलच आहे, त्याच्यावर हायड्रोजनच येत. बॉन्डच्या संख्येवरनं आपण तिथं हायड्रोजनची संख्या टाकू शकतो. किती बॉन्ड आहेत त्याच्यावरून किती हायड्रोजन घ्यायचं हे आपण तिथं ठरवू शकतो. मग आता इथं बघा, बॉन्ड मोजा. बॉन्ड मागे 1 बॉन्ड, पुढे 1 बॉन्ड. मग बॉन्ड 2 झाले, हायड्रोजन किती? 2. मी त्या बॉन्डला थोडा कट करायला लागलाय, हायड्रोजनला जागाच नाही ठेवली ते. आता इथं बघा, बॉन्ड 3 झाले, 1 मागं, पुढं आणि खाली. मग हायड्रोजन त्याच्यात किती बसल? त्या कार्बनवर 1 बसल. इथं बॉन्ड 1, हायड्रोजन 3. ओके, कळतंय तुम्हाला? आता तुम्ही असंच ह्याच्यावर पण टाकून घ्या बरं. टाका तुमचं तुम्ही बॉन्ड आता. मग बघा, हा जो पेंटेन आहे त्याचा हा मोलिक्युलर फॉर्म्युला, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला नंबर 1, स्ट्रक्चरल फॉर्म्युला नंबर 2, स्ट्रक्चरल फॉर्म्युला नंबर 3. 3 त्याची वेगवेगळी स्ट्रक्चर झाली, परंतु त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला मात्र एकच आहे. बघा इकडे बसलाय C5H12, हा त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला. सेम मोलिक्युलर फॉर्म्युला but different structures, different structural formulae. So these compounds are called as isomers. आयसोमर्स काय म्हणायचं त्यांना? आयसोमर्स असं म्हणायचं. आणि ही जी संकल्पना आहे ना पूर्णपणे, त्याला आपण आयसोमेरिझम असं म्हणताय. त्याचा शोध जो आहे, फादर ऑफ आयसोमेरिझम, दॅट इज द बर्जेलियस. काय नाव त्या सायंटिस्टचं? बर्जेलियसला काही काम नव्हतं, त्यांनी हा आयसोमेरिझम हा फेनॉमेना शोधून काढला. का शोधून काढला? कारण त्याच्यावरून आपल्याला कळायला लागले की कंपाऊंडचा मोलिक्युलर फॉर्म्युला तोच आहे. ब्युटेन आणि आयसोब्युटेन. आपण जो गॅस स्वयंपाकासाठी वापरतोय त्याच्यात एक ब्युटेन आहे आणि आयसोब्युटेन आहे. त्या दोन्हीचाही घटक, कॉम्पोजिशन घटक सेम आहेत, पण स्ट्रक्चर डिफरंट आहे. स्ट्रक्चर कशी आहेत? डिफरंट. तर हे आपल्याला कळायला पाहिजे. तर हे आपल्या समोर सगळ्यात अगोदर बर्जेलियसने सांगितलेलं आहे. फादर ऑफ आयसोमेरिझम कोण आहे? बर्जेलियस. ओके, पॉइंट चांगला लक्षात ठेवा. तर आयसोमेरिझम ही देखील एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. कशाची? या ऑर्गॅनिक कंपाऊंडची. म्हणजे बघा, ह्याच्यात 4 कार्बन, तुम्ही 4 कार्बन असं काढू शकता. 4 नाही, 5 कार्बन आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. झाला बघा यम तयार. ओके, ह्याच्यात किती कार्बन? आता इथे ह्या कार्बनवर 3 हायड्रोजन येतात, 5 कार्बन आपण, आणि वरी 5. याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर नंतर आपल्याला ह्याच्यावर भरपूर प्रॅक्टिस करायची आहे, पण आता चांगलं लक्षात ठेवा. ह्याचं स्ट्रक्चर आपण कसं काढू शकतायत बघा. आता इथं सवरी गेला, तिकडे 1 कार्बन, त्याच्यानंतर इकडं आला 1 कार्बन, हा पहिला, दुसरा, तिसरा. त्याच्यानंतर इकडं गेला 4था कार्बन, इकडे गेला तर 5वा. असे टोटल याच्यामध्ये किती कार्बन आले? 5. अशा प्रकारे आपण याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर देखील काढू शकता. कळालं सर्वांना? तर ही झाली आयसोमेरिझम. ही कन्सेप्ट आपल्याला खूप डिटेलमध्ये शिकायची. आणखीन 1-2 वेळेस मध्ये मध्ये मचमच येणारच आहे. त्यामुळे बाबांनो तुम्ही चांगली बघून घ्या आयसोमेरिझम कन्सेप्ट. मी उद्या वर्गात जरी तुम्हाला विचारला ना तर सांगता यायला पाहिजे. आयसोमेरिझम म्हणजे काय सांगा, तर तुम्ही लगेच काय सांगणार? 2 कंपाऊंड्स, मोलिक्युलर फॉर्म्युला सेम, परंतु त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिफरंट. स्ट्रक्चर डिफरंट, तर त्यांना म्हणायचं आयसोमर्स. ओके, ऑल राईट. समजल्या? किती प्रॉपर्टी झाल्या आतापर्यंत? 12.
12 प्रॉपर्टी लगातार पटपट सांगा बरं मला. सगळ्यात पहिलं नंबर्स, नंबर 2 लिंकेज, नंबर 3 ला आपण कोणती प्रॉपर्टी बघितली त्याचं कॉम्पोजिशन, नंबर 4 ला कलर अँड ऑर्डर, नंबर 5 ला आपण त्याच्या कशाबद्दल स्टडी केली बरं, कलर अँड ऑर्डर. ओके, कलर अँड ऑर्डर नंतर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. नंबर 6 ला आपण काय पाहिलं, सोलिबिलिटी, सोलिबिलिटी नंतर स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्याच्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर मग ह्या केमिकल रिॲक्शन्स, त्याच्यानंतर खाली कॅटेनेशन प्रॉपर्टी, आयसोमेरिझम. एवढ्या कॅरेक्टरिस्टिक आपण आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. काही उरलेल्या प्रॉपर्टीज आपण आणखी उद्याच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु तुम्ही पुन्हा एकदा याची रेकॉर्डिंग व्यवस्थित बघा. थोडस मध्ये ब्लर होत आहे, पण मी बाजूला सरकलो ना पुन्हा क्लिअर, तुम्ही पुन्हा क्लिअर आलेलं बघू शकता आणि सर्व पार्ट इथं समजून घेऊ शकता. एकदा हे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला कळाले ना, मग आपण मूळ प्रवाहामध्ये येऊ शकतोय, मूळ मुद्द्यावर इथं येऊ शकतोय. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही रनिंग मध्ये पण लिहिणार किंवा रनिंग मध्ये लिहिणं शक्य नाही तर एकदा पूर्ण व्हिडिओ लाईव्ह क्लास संपूर्णपणे बघितल्यानंतर पुन्हा एकदा याची रेकॉर्डिंग बघायची. पण एकदा जर तुम्ही लाईव्ह क्लास बघितला, नंतर रेकॉर्डिंग बघितली आणि ह्याच्यावरच्या नोट्स काढल्या तर पुन्हा तुम्हाला याच्याकडे बघण्याची गरज पडणार नाही. फक्त याच्यावरचे क्वेश्चनच फक्त सोडवायचं काम बाकी राहतंय. तर अशा प्रकारचे काम तुम्हाला इथं करायचे तर आज तुम्हाला तेवढं विशेष काही होमवर्क नाही. फक्त ज्यांनी कालचं होमवर्क पूर्ण नाही केलं त्यांनी अगोदर कालचा व्हिडिओ बघा टोटल आणि मला 100 पर्यंत अल्केनचे मोलेक्युलर फॉर्म्युले आणि त्यांची नावं एवढं तरी तुमचं या ठिकाणी तुमच्याकडे तुमच्या रजिस्टरमध्ये असणं आवश्यक आहे. उद्या मी वर्गामध्ये सर्वांचे रजिस्टर्स बघणार आहे. ओके, तर आता मी थोडं साईडला सरकतोय. तुम्ही एकदा स्क्रीनशॉट ह्याचा काढून घ्या व्यवस्थित. काढला स्क्रीनशॉट? ओके, तर या ठिकाणी मग आता इथं आपण थांबणार आहोत. सो लेट अस स्टॉप हिअर. जय हिंद.